पुण्यातील सर्व ज्ञानशोधकांना आमचा प्रणिपात. ज्ञानेश्वरांना ज्ञानाचे ईश्वर असं म्हटलेलं आहे आणि त्यांच्या पसायदांमध्ये त्यांनी जो सुखाचा संसार वर्णित केलेला आहे तो जोपर्यंत घटित होणार नाही तोपर्यंत त्यांची भविष्यवाणी खरी ठरणार नाही. आता ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे ईश्वर, त्यांना भविष्य, भूत, वर्तमान सगळं ज्ञात होतं आणि त्यांनी ही जी वाणी केलेली आहे की ज्याच्यामध्ये अनेक असे लोक जे पियुषांचे आर्णव म्हणजे अमृताचे समुद्राचे समुद्र, ज्यांच्यामधून अमृत समुद्रासारखा समावलेला आहे आणि अशी अरण्ये, जी कल्पतरूंची अरण्येच्या अरण्ये तुम्ही चला स्वधर्मावरती. म्हटलेलं आहे की स्वधर्माचा सूर्य हा प्रकाशला पाहिजे. हे सगळी जी भाकित आहेत ती आज सिद्ध करायला पाहिजेत आणि होणार. ज्ञानेश्वरांचे आमच्यावर अत्यंत उपकार आहेत. खडतर आयुष्य काढून सर्वांचा छळ सहन करून ह्या महाराष्ट्रात त्यांनी जे बीजारोपण केलं आहे त्याचीच फळं आज मी बघत आहे. पण ते नुसतं काव्य किंवा मनोरंजन नाही, तो यथार्थ आणि त्या यथार्थाला पूर्णपणे साकार करणे फक्त सहयोगाला प्राप्त आहे. दुसरा कोणताच मार्ग मला समजत नाही. संबंध पसायदान म्हणजे सहयोगाचं वर्णन आहे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर. पण ते करण्यासाठी अरण्याची अरण्ये, अशी अनेक अरण्ये आपल्याला या जगामध्ये निर्माण केली पाहिजे, जे कल्पतरूंचे. अशी माणसं आपल्याला तयार केली पाहिजे जे कल्पतरू होती, जे पियुषांचे समुद्र होतील, अमृताचे समुद्र होतील, अशी माणसं आपल्याला तयार केली पाहिजे. हे फार प्रचंड कार्य आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कोण पुढाकार घेईल, कोण पुढे सरसावेल हे बघायचं आहे. आमच्या लहानपणी आपल्या देशामध्ये गांधीजींनी फार मोठी क्रांती घडवली. त्यावेळी आम्ही जे लोक पाहिले ते आज दिसत नाही. सर्व घरदार देशासाठी ज्यांनी विकून टाकलं, सर्व तऱ्हेचा परित्याग केला, अनंत हाल सहन केले, असे अनेक लोक आम्ही पाहिलेले आहेत. ती क्रांती स्वातंत्र्यासाठी होती. आता स्वतंत्रासाठी सुद्धा एक फार मोठी क्रांती घडवली पाहिजे. त्यात तुम्हाला घरद्वार सोडायला नको, काही विकायला नको, जेलमध्ये जायला नको, पण जे आपणच आपले जेल बनवून ठेवले आहेत त्याच्यातनं निघाला पाहिजे. आपणच आपल्या अवतीभोवती पुष्कळसे जेल बनवून ठेवलेले आहेत. त्याबद्दल मी काल एक सांगितलीस म्हणजे जातीयता. दुसरी पैशाची धुंदी.
तिसरं सत्तेची हाव, चौथी चारित्र्याची चाड नसलेले लोक, ह्यांनी आपल्या विरुद्ध पुष्कळ कट करून असे किल्ले उभे केले आहेत की त्यास ते गर्द होणार. आपणच आपल्या भोवती आपला सर्वनाश विध्वंसकारी असा पूर्णपणे विणून ठेवलेला आहे. त्याच्यातनं आपल्याला निघाला पाहिजे. आणि अशा 10 लोकांनी मिळून मग एक संस्था स्थापन करावी आणि एक मोठा असा किल्ला तयार करायचा की तो तुरुंग झाला पाहिजे सगळ्या समाजाला. असे अनेक तुरुंग आपण आपले स्वतःचेच बांधून घेतले आहेत आणि त्या तुरुंगांना सोडून बाहेर निघावं लागणार आहे. ही फक्त कुंडलिनी शक्तीच कार्य करू शकते. बाकी कोणत्याही दुसऱ्या लेक्चरबाजीनी किंवा कोणत्याही चळवळीने हे कार्य होणार नाही. हा अंतर्योग साधला पाहिजे. जे मी आपल्याला काल सांगितलं की आत्मसाक्षात्कार घटित झाला पाहिजे. कारण आत्म्याचं जे स्वरूप आहे ते प्राप्त होताच ह्या सर्व कृत्रिम बनवलेल्या माणसाच्या भिंती खटकन पडून जातात. सर्वप्रथम आत्मा हा एक सामूहिक जीव आहे. सामूहिकता म्हणजे त्या आत्म्याला जितके बाकी लोक आहेत त्या सगळ्यांच्या बद्दल माहिती असते आणि जितकी त्याला स्वतःबद्दल माहिती असते तितकीच त्याला इतरांच्या बद्दल माहिती असते. जितकी त्याला स्वतःबद्दल कळकळ असते तितकीच त्याला इतरांच्या बद्दल कळकळ असते. हा एक सामूहिक चेतनेचा नवीन आयाम डायमेन्शन आहे. तो आपल्या आत्म्यात असतो. जेव्हा आपला आत्मा आपल्या चित्तात येतो कुंडलिनी जागरणाने, त्यावेळेला त्याच्या नसांमध्ये ही सामूहिक चेतना जागृत होते. ह्याला लेक्चरबाजी कधीने होणार नाही. परत सांगायचं म्हणजे अशी की भाषण वगैरे करून हे घटित होणार नाही. कारण तुमच्या नसा आतमध्ये, त्या नसांमध्ये ही नवीन जागृती येण्यासाठी आत्माच तुमच्या चित्तात आला पाहिजे. ही शेवटली पायरी जिथे आत्मसाक्षात्कार घटित झाला पाहिजे. पण आपणच आपल्याला आपल्या अहंकारात कोंडून ठेवलेला आहे. इतकंच नव्हे तर आपल्यामध्ये जे प्रतिअहंकार किंवा आपण म्हणू मनाचे जे त्रास आहेत किंवा ज्याला इंग्लिशमध्ये कंडिशनिंग म्हणतो, अशा ह्या सर्व आवारात आपण आपल्याला गोठून घेतलेलं आहे. त्याच्यातनं जेव्हा सुटका होईल तेव्हाच म्हटलं पाहिजे की जे ज्ञानेश्वरांनी भाकीत केलंय ते सत्य होऊ शकतं. पण ते होण्यासाठी मानव स्थितीमध्ये आत्म्याचं आगमन झालं पाहिजे. मनुष्याला थोर मनाचा असा महामानव झाला पाहिजे आणि त्या मानवांच्या समूहातूनच अनेक समूह असे बनून मगच संसारात असे जीव येतील की ज्यावेळेला आपण म्हणू की बरोबर जे ज्ञानेश्वरांनी वर्णित केलं होतं ते आज घटित झालं. पसायदान म्हणजे हेच अमृत, जे चैतन्याचे अमृत हे देण्याबद्दल त्यांनी विश्वात्मकाला म्हटलेलं. विश्वाचा आत्मा त्याने जागृत व्हावं. विश्वात्मके तोषावे. किती नम्रपूर्वक म्हटलंय. आता तुम्ही खुश व्हावं, तुम्ही संतोष करा, तुम्ही प्रसन्न व्हावे आणि प्रसन्न होऊन हे घटित करा. विश्वाचा जो आत्मा आहे, आता ह्याच्यामधली सामूहिकता किती सुंदर वर्णित केलेली आहे की जो विश्वामध्ये समावलेला जो विश्वाचा आत्मा आहे त्यांनी प्रत्येकामध्ये जागृत होऊन हे सिद्ध केलं पाहिजे की आपण सगळे आपापसामध्ये एका शरीराच्या आतमध्येच फिरत आहोत. एका शरीराचेच आपण अंग प्रत्यंग आहोत. हे नुसतं सांगून होत नाही.
हे नुसतं बुद्धीने मानून होत नाही, ते आत्म्याच्या प्रकाशानेच होऊ शकतं. कारण आत्माच त्या स्वभावाचा आहे. आत्म्याचा स्वभाव हा सामूहिक आहे. आत्म्याच्या स्वभावामध्ये दुसरा महान गुण असा आहे की तो चित्तात आल्याबरोबर मनुष्याला ज्ञान होते. आपल्याला ज्ञानाचा सुद्धा अर्थ व्यवस्थित लागलेला नाही. वेदामध्ये जेव्हा आपण म्हणतो की हा विद झाला, विद शब्दापासून वेद, विद म्हणजे पुस्तकांमध्ये सुशिक्षित झालेला किंवा एखाद्या बडबड्या तत्ववेत्याकडे जाऊन काहीतरी तत्वज्ञान शिकलेल्या माणसाला ज्ञान झालेलं म्हणत नाही. ज्ञान होणे म्हणजे आपल्या ह्या नसांमध्ये जी आपली मध्यवर्ती नसांची संस्था आहे, सेंट्रल नर्वस सिस्टम, त्याच्यामध्ये त्याची जाणीव यायला पाहिजे. तेव्हाच म्हटलं पाहिजे की तुम्हाला विद झालं किंवा तुम्हाला ज्ञान झालेलं आहे. लंडनला सुरुवातीला फार त्रास झाला मला, कारण तिथल्या लोकांची डोकी म्हणजे सगळी उलटीच बसवलेली आहेत. तेव्हा आधी ती सरळ बसवावी लागली. आणि काही ज्ञान नसल्यामुळे, कुंडलिनी कशाशी खातात हे काहीही माहीत नसल्यामुळे, नुसतं झाडाचंच त्यांना ज्ञान असल्यामुळे आणि मुळाचं झाड ज्ञान काहीही नसल्यामुळे 4 वर्ष सतत मी 7 इंग्लिश लोकांवरती मेहनत करत होते. म्हणजे तुम्ही समजू शकाल की यांची डोकी किती उलटी आहेत. त्यानंतर ती मंडळी पार झाली. तिथे एक गृहस्थ जे पार झाले तरी शंकेखोरच होते, कारण त्या भाषेचा गुण आहे शंका करणे, मला असं वाटतं. आणि त्यांनी अशी शंका केली की माताजी, तुम्ही म्हणता इथे बसल्या बसल्या तुम्ही जाणू शकता इतरांच्या बाबतीत, म्हणजे ही जी सर्व चैतन्यामध्ये पसरलेली परमेश्वराची शक्ती आहे, तिच्यामध्ये संबंध बिनतारी यंत्रासारखे यंत्र आहे आणि त्याच्यानी आपण सगळं जाणू शकतो. तर माझ्या वडिलांचं मला पत्र आलेलं नाही 2 आठवड्यापासून, मला जाण्याचे त्यांची कशी परिस्थिती. म्हटलं असं सोपं काम आहे. तुम्ही अशा हात करा आणि वडिलांचं चिंतन करा. वडिलांचं चिंतन केल्याबरोबर त्याला ह्या ठिकाणी एकदम जळू लागलं. आता ही सर्व चक्र जी आहेत खालची, ही वडिलांची आणि ही आईची. आणि हे जे चक्र आहे विशुद्धी चक्र आहे. तर मी त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं की दॅट मीन्स युअर फादर मस्ट बी डाऊन विथ व्हेरी बॅड ब्रॉन्कायटिस. तर लगेच त्यांनी, शंकेखोर मनुष्य, त्यांनी फोन केला आपल्या बापाला स्कॉटलंडला, त्याच्या आईला, की तुम्ही मला पत्र का पाठवलं नाही. तर त्याच्या आईने हे शब्द वापरले, युअर फादर इज डाऊन विथ व्हेरी बॅड ब्रॉन्कायटिस. तो ती चक्कच पडला. मग म्हणे आता ह्याला कसं इलाज करायचं. मी त्याला सांगितलं त्याचा इलाज काय, इथेच बसल्या बसल्या. अर्ध्या तासांनी त्याच्या वडिलांचा फोन आला. तू फोन कशाला केला होतास. मी एकदम, काय झालं मला माहिती नाही, मी एकदमच बरा झालो, माझा ताप बीप बरा होऊन मी एकदम ठीक झालो. आता तुम्हाला हे सांगताना असं वाटेल की माताजी असा चमत्कार कसा सांगतात, पण ह्या चमत्काराला प्राप्त झालेले इथे कमीत कमी काही नाही तर 50% लोक बसलेले आहेत. तेव्हा परमेश्वर हा चमत्कार पूर्ण आहे, ते आपण आत्म्यानेच जाणू शकतो. परमेश्वराला आपण आत्म्याशिवाय जाणू शकत नाही. परमेश्वराला जाणण्यासाठी जे डोळे लागतात, ती जाणीव ते फक्त आत्मदर्शनाने होते. तेव्हा तो किती चमत्कार पूर्ण आहे, त्याचे कार्य किती प्रगाढ आणि किती अगाध आहे, ते सुद्धा जाणण्यासाठी माणसाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. पण आजकाल जगामध्ये इतक्या लोकांमध्ये अरेरावी आलेली आहे की लोक असे म्हणतात की परमेश्वर नाहीच, मुळे आमचा विश्वासच नाही परमेश्वर. आणि काही लोक म्हणतात असेल देवळात.
इतक्या उथळ तऱ्हेने ह्या गहन विषयाकडे आज लोकांचं लक्ष वेधलेलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे की आज जगातल्या सर्व समस्यांना सोडवण्याचं एकच साधन आहे आणि ते म्हणजे कुंडलिनीचं जागरण. तेव्हा चित्तामध्ये प्रकाश येणे, चित्त आलोकित होणे, ज्या चित्ताने मी आज आपल्याकडे बघते आहे त्या चित्तामध्ये जर असा आलोक असला की आपल्याकडे बघता बघताच ते कार्यान्वित होऊ शकेल, तर त्या चित्ताला काय म्हटलं पाहिजे? समजा तुम्ही टेलिव्हिजनवर एखादं नाटक बघता, नाटकातले नट तुम्हाला हसवतात, रडवतात, काय असेल ते होतं, पण त्यातला उठून एक नाटक करणारा नट बाहेर येतो आणि तुमची तब्येत बरी करून टाकतो आणि परत त्याच्यात जाऊन समावतो, त्याला तुम्ही काय म्हणणार? तसंच तुमचं चित्त होऊन जातं. चित्त कुठेही गेलं तर ते असं निरीक्षक असतं की अचूक काम करून ते परत येतं. पण ज्या ठिकाणी चित्त जायचं असतं तिथे सुद्धा जसा रेडिओ इतर जरी सगळीकडे पसरलेला असला तरी रेडिओतच त्याचं प्रकाशन होतं, तसंच ते चित्त सुद्धा तिथे जाऊन जेव्हा परिणामकारी होईल, ती जागा सुद्धा किंवा तो मानव सुद्धा असाच असला पाहिजे की जो ह्या शक्तीची जाणीव घेऊ शकतो. हे जे काही आज ज्ञानेश्वरांचं आपण ऐकलं त्यात काहीही अतिशयोक्ती नाही आहे. सगळं काही ते होऊ घातलेलं आहे, पण कुठे होईल आणि केव्हा होईल ते आमच्यावर अवलंबून आहे. कारण परमेश्वराने माणसाला स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि ह्या स्वातंत्र्यामध्येच त्याला हे स्वतंत्र जाणून घेतलं पाहिजे. जरी जागरण झालं, जरी तुम्ही आत्मसाक्षात्काराला प्राप्त झाला, म्हणजे तुमची कुंडलिनी जरी ब्रह्मरंध्राला छेदून गेली, तरी सुद्धा जोपर्यंत हे स्वतंत्र तुम्ही जाणून घेणार नाही ते व्यर्थच आहे. जसं एखाद्या बीने अंकुरावं आणि ते रस्त्यावर फेकलं जावं, तशी स्थिती होते. अधिकतर आजकालचे लोक म्हणजे त्या पद्धतीचे आहे. सहयोगात आले, झालं, अहो आम्ही पार झालो, आता काय आम्हाला आकाश आमच्या समोर ठेंगणं दिसतंय, झालं. आणि ते झाल्यावर मग पुढे काही आम्हाला करायचं आहे किंवा ह्याच्यात आमची काही प्रगती करून घ्यायची आहे, इकडे लक्षच नसतं. तेव्हा ते लोक अगदी वाया जातात. त्यापेक्षा ते लोक बरे ज्यांची जागृती नाही झालेली, कारण मला तरी त्याचं काही दुःख वाटत नाही, ज्यांची जागृती नाही झाली त्याला मी तरी काय करणार. पण ज्यांची जागृती होऊन कुंडलिनीने भेदन केलं, ते केवढे मेहनतीचं काम आहे. पहाडच्या पहाड उचलावे लागतात, तुम्हाला मी सांगते. आणि त्यानंतर ते असं वाया गेलेलं बघून असं वाटतं की कशाला हे नुसतं बेकारच्या लोकांसाठी करतोय आपण, काही उपयोगाच नाही. यांना स्वतःचीच कदर नाही, स्वतःचीच इज्जत नाही, ह्या लोकांसाठी कशाला हे करायचं. तेव्हा आत्मसाक्षात्कार हे आपल्या जीवनाचं लक्ष्य आहे. मानवाला ज्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही त्याचं जीवन व्यर्थ गेलं, कामातून गेलं आणि तो मनुष्य अगदी वाया गेलेला. तो मग किती मोठ्या पदाला येईना का, त्याचं नाव त्या हुज हुच्या पुस्तकात छापलेलं असे ना का, किंवा त्याचे पुतळे जरी 4-5 ठिकाणी उभारलेले असले तरी त्याला काही अर्थ नाही. परमेश्वराच्या दरबारात ज्याला अनंतापर्यंत स्थान मिळणार आहे त्या मनुष्याला आत्मसाक्षात्कार म्हणून स्वतंत्र जाणून घेतलं पाहिजे. स्वतंत्र जाणल्यावर आत्म्याची दुसरी किमया अशी आहे की आत्मा हा शांतीच्या शक्तीचा स्रोत आहे. असा मनुष्य
साक्षी स्वरूप होऊन सगळं जग बघत असतो. किती बाहेर वादळ आलं तरी सुद्धा आतमध्ये तो शांतीपूर्वक सगळं बघत असतो. आपण एवढ्या शांतीच्या गोष्टी करतो, त्यांनी काहीही होणार नाही. जो मनुष्य शांतीला प्राप्त झाला तो शांती स्थापित करू शकतो. तेव्हा असा मनुष्य जर एखाद्या अशा घरात गेला किंवा अशा वातावरणात गेला जिथे कोलाहल आहे, जिथे फार जास्त भांडणं चालली आहेत, आपोआप असं वारं फिरेल की तिथे शांती येणार. घरात एकदम स्फुरण येणार. नवीन जीवन एकदम जसं काय प्रफुल्लित झाल्यासारखं वाटलं पाहिजे. तरच म्हटलं पाहिजे की ह्या माणसाला आत्मसाक्षात्कार झाला. आता पुष्कळांचे गुरु आहेत, असं म्हणतात आमचे फार मोठे गुरु आहेत, आणि इकडे लखवा मारलेला आहे, तर कोणाच्या पोटात दुखतंय. म्हणजे सर्वसाधारण एक प्रकृती सुद्धा ज्या माणसाची ठीक राहत नाही, त्यांनी अशा गुरुला कशाला ठेवून घ्यायचं. आत्मसाक्षात्काराने मनुष्य शांतमय होतो. त्याचा अर्थ असा नव्हे की उद्या जर तुम्ही मला मारायला धावले तर अशा माणसांनी नुसतं बघत राहायचं. स्वाभिमानी होतो. शिवाजीराया सुद्धा आत्मसाक्षात्कारी होते. एकेकाळी अशी स्थिती होती, तो समयाचार की आपल्याला मुसलमानांशी भांडायचं होतं, त्याला तलवारी घेऊन त्यांच्याशी ते भांडले. पण तेच कल्याणच्या सुभेदारची सून समोर येऊन उभी राहिली, तो तिच्यासमोर जे ते बोलले तिथे दिसतं हा साक्षात्कारी मनुष्य आहे. तर धीर गंभीर जे आपण म्हणतो ते जरूर वरून पांघरून घेतलेलं नसतं, पण आतूनच तो समुद्रासारखा धीर गंभीर. आणि जर का तुम्ही सत्याला हात घातला तर मात्र तो भयंकर शिवासारखा तांडव नृत्य सुद्धा करू शकतो. त्याबद्दल ख्रिस्ताचं उदाहरण घ्यावं. ज्याला त्याला क्रूसावर टांगलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं की परमेश्वरा, ह्या सर्वांना तू क्षमा कर, कारण हे जाणत नाहीत हे काय करतात. आणि तोच ख्रिस्त हातात हंटर घेऊन त्या देवळाच्या आवारात जे लोक दुकानं घालून बसले त्यांना मारत सुटला झटाझट. तोच ख्रिस्त मारी मगदालिनी म्हणून एक वेश्यावृत्तीची बाई, तिला सगळे दगडधोंडे घालत होते, तू कुलटा म्हणून तिच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याचा काय वेश्यांचा संबंध असणार हो. आणि त्याने सांगितलं, तुमच्यातल्या ज्या कोणी पाप नसेल केलं त्यांनी मला दगड मारायचा. ती त्याची शक्ती, पावित्र्याची त्याची शक्ती ती बघून सगळ्यांच्या हातातले दगड खाली पडले. आणि त्यांनी त्या अशा बाईचा सुद्धा उद्धार केला. ही आत्म्याची शक्ती जी आहे ती अत्यंत पवित्र शक्ती आहे आणि ती प्रेमाची शक्ती आहे. त्याच प्रेमामध्ये कृष्णाने कंसाचा वध केला होता. त्याच प्रेमामध्ये सुदामाच्या घरी त्याने ऐश्वर्य भरून टाकलं होतं. त्याच प्रेमामध्ये श्रीरामाने शबरीची बोरं खाल्ली होती. आणि त्याच प्रेमामध्ये रावणाचा शिरच्छेद केला होता. पण आधी शबरीची बोरं खायला शिका आणि मग तुम्हाला शिकवीन रावणाचा शिरच्छेद कसा करायचा, ते माझ्याकडे सोडून द्या. आधी शबरीची बोरं खायला शिकली पाहिजेत. आत्मा हे प्रेमस्वरूप, अगाध प्रेम वाहत असतं. त्या प्रेमाला समजणं ह्या बुद्धीच्या आवाक्यातच आहे. असीम प्रेमामध्ये नुसतं वाहून जावं, नाहून जावं, त्याची मजा लुटावी एवढंच. प्रेमाबद्दल आपण जे बोलतो ते संबंधित असतं, म्हणजे रिलेटिव्ह असतं, म्हणूनच ते नष्ट होतं. हे
केवल प्रेम म्हटलं पाहिजे. आणि त्या प्रेमाच्या ओघात जो एकदा पडला तो ह्या जगाच्या कामातून गेला म्हटलं तरी चालेल. आणि त्याची जी शक्ती प्रेमाची असते त्या शक्तीच्या दमावर तो वाटेल त्या प्रकारचे प्रश्न असले तर ते सोडू शकतो. तुम्हा सर्वांमध्ये त्या आत्म्याचा वास आहे. म्हणूनच मी सगळ्यांना सुरुवातीलाच वंदन करते की सगळ्यांच्या हृदयामध्ये त्या आत्म्याचा वास आहे. फक्त त्या कुंडलिनीला जागृत करायचं आहे. ती सुद्धा तुमची स्वतःची वैयक्तिक आई आहे. तिला जागृत करताच तो आत्मा दीप्तिमान झाला तुमच्या चित्तामध्ये. म्हणजे चित्त स्थिरावतं. त्या स्थिरतेमध्ये शांत होता तुम्ही. त्याला आपण रिलॅक्स्ड म्हणतो, शांत. सगळ्या वस्तूंकडे आपलं बघताना एक साक्षी स्वरूपत्व येतं. म्हणजे समजा जर तुम्ही पाण्यात उभे असला आणि पाण्याच्या लाटा चारीकडनं येत असल्या तर तुम्हाला भीती वाटेल की तुम्ही बुडून जाल. पण तुम्ही येनकेन प्रकारेण एखाद्या बोटीवर जाऊन बसला तर त्या बोटीवरून किंवा त्या नावेतून तुम्ही बघता ह्या लाटा येताना आणि तुम्हाला मजा वाटते त्याची. तशी स्थिती तुमची होती आणि तुम्ही साक्षी स्वरूप होता. साक्षी स्वरूपत्व सुद्धा ही फार मोठी शक्ती आहे. कोणत्याही वस्तूकडे साक्षी स्वरूपातून बघितलं म्हणजे त्याच्यामध्ये असलेला संबंध आनंद आपल्यामध्ये पूर्णपणे वाहतो. पण त्याहूनही सुंदर, त्याहूनही मनोरम, त्याहूनही अद्वितीय अशा गोष्टी आपल्या हातून घडतात. आणि लोकांना आश्चर्य वाटतं की हा एवढा जंगली मनुष्य, ह्याला काही अक्कल होती, हा इतका सुंदर कसा झाला. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं चालणं इतकं सुबक कसं झालं. ते असं झालं कारण आत्म्यामध्ये ही शक्ती आहे. सौंदर्य प्रत्येक आपल्या व्यवहारात सौंदर्य दृष्टी आणि अत्यंत कलात्मक असते. आता उदाहरणार्थ सांगते तुम्हाला. एक फार मोठे गुरुजी होते. ते पहाडावर राहत होते आणि मला माहीत होती त्यांच्याबद्दल, मला माहीत होतं की ते फार मोठे आहेत आणि त्यांनी माझ्याबद्दल सुद्धा पुष्कळाने सांगितलं होतं. मी म्हटलं आपण जाऊन त्यांना भेटावं. आता पहाड म्हणजे फारच उंच होता. 3-4 मैल चढून जावं लागायचं. तर आम्ही निघालो. सगळे सहयोगी म्हणाले माताजी तुम्ही कोणा गुरुकडे जात नाही. म्हटलं तो माझा मुलगाच आहे, तुम्ही व्हायब्रेशन्स तर बघा. तर आम्ही वर गेलो. त्या साधूला ही किमया होती की पावसाला ते रोखून ठेवू शकत होते. पाऊस आला तर त्याला थांबवू शकत होते. पावसावर त्यांची शक्ती चालत असे आणि प्रभुत्व होतं त्यांना. पाऊस येऊ शकत होता त्यांच्यामुळे आणि थांबवू शकत होता. तर मी जशीच सुरुवात केली चालायला पाऊस धो 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 वाहू लागला आणि मी चिंब भिजून गेले. या वर पोचले तर ते अगदी रागात बसलेले होते एका दगडावरती अशी मान करत. म्हटलं झालं काय रागवायला, तुम्ही गुफेत बसा गुफेत बसा. मी जाऊन त्याच्या गुफेत बसले तरी मला म्हणायला आले की श्री माताजी तुम्ही काय माझा अहंकार काढला का. अहो म्हटलं काय म्हणता तुम्ही, मी तुमच्या घरी पाहुणचार आलेले, मला तुमचा अहंकार कशाला काढायचा. नाही म्हणजे मला थोडा अहंकार झाला असेल तर तो तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला का. म्हटलं तसं काही नाही. मग तुम्ही या पावसाला मी रोखत होतो, तुम्ही रोखू का दिलं नाही. म्हटलं तसं मी काही केलेलं नाही. पण तुम्ही दुसरा विचार करा की तुम्ही माझ्यासाठी साडी घेऊन ठेवलेली आहे ना आणि संन्याशाकडनं मी काही साडी घेणार नाही काय म्हटलं तरी. तर मग ती साडी जर मला तुम्हाला द्यायची तर मला भिजलंच पाहिजे नाही का. लगेचच त्यांचा संबंध राग कोसळून ते कुठे हे एकदम जमिनीवर रडायला सुरुवात केली. माताजी इतकं प्रेमाने कधी कुणी सांगितलंच नाही मला. म्हटलं तुम्ही घोर तपश्चर्या करून आपली हाडाची काडं करून घेतली, ते नुसती गरमी आहे तुमच्या अंगात. ते थंड करण्यासाठी थोडंसं तरी
प्रेमाचा वर्षाव केलाच पाहिजे, पण त्याहीपेक्षा ह्या पावसाच्या वर्षावानी ही सगळी जमीन हिरवीगार व्हावी अशीच आईची इच्छा असते की नाही. सगळं काही त्यांचं बदलून गेलं, स्वभावच बदलून गेला. हा गोडवा सुद्धा आत्मदर्शनाने येतो. असं नव्हतं की त्यांच्यामध्ये आत्मदर्शन झालेलं नव्हतं, पण त्या आत्मदर्शनामध्ये सुद्धा एकच बाजूला जर प्रकाश आला तर दुसरी बाजू अंधारात राहते. सहयोगामध्ये आपल्याला 7 चक्रांचे पूर्णपणे ज्ञान झाल्यामुळे आपल्यामध्ये कोणत्या ठिकाणी अजून प्रकाश गेलेला नाही, कोणत्या खोलीमध्ये अजून आपण, कोणत्या दालनात अजून आपण त्या प्रकाशाला शिरू दिलं नाही, ते बरोबर कळतं. म्हणूनच जे आत्मसाक्षात्कारी झाले त्यांनी काहीतरी चुका केल्या कबूल. पण आज अशी स्थिती नाही. सहयोगामध्ये बरोबर तुमच्या लक्षात येईल, एका लहान मुलाच्याही लक्षात येऊ शकतं की तुमचं कुठे चुकलेलं आहे, तुम्ही कोणत्या दालनामध्ये अजून शिरकाव केलेला नाही, ते दालन कसं उघडायचं तेही तुम्ही शिकू शकता. आणि संपूर्ण प्रकाश कसा यावा पूर्ण संतुलनात, हे तुमच्यात एकदा सुरू झालं म्हणजे हा आत्मा तुम्हाला पूर्णपणे संतुलन देतो. आणि संतुलनाची शक्ती इतकी मोठी असते की त्या संतुलनाच्याच बळावर तुम्ही भरारी मारू शकता. जर तुमच्यामध्ये संतुलन नसलं तर तुम्ही भरारी मारू शकत नाही. धर्म म्हणजे संतुलन. आपण धर्माला अनेक विचित्र नावांनी सांगतो, पण धर्म म्हणजे संतुलन आहे. जीवनाचं संतुलन साधणं हेच धर्माचं कार्य आहे. पण आपल्याकडे म्हणजे शिवभक्त वेगळे आणि विष्णुभक्त वेगळे. म्हणजे इथपर्यंत की मी मद्रासला गेले, मला आश्चर्य वाटलं की ते म्हणे, माताजी तुम्ही शिवभक्त की विष्णुभक्त? अहो म्हटलं मी कोणाची भक्त नाही, पण ह्याच्यात मला फरक माहिती नाही. नाही म्हणजे आम्ही गणेशाची पूजा करत नाही. म्हटलं का? कारण आम्ही विष्णू भक्त आहोत. म्हणजे विष्णू भक्त झाले तर ते गणेशाला पूजत आहे. अहो म्हटलं शिवाला त्या विष्णूंनी पूजलेला आहे. शेवटी विष्णू सुद्धा जाऊन त्या शिवाला का पूजतो? कारण विष्णू ही शक्ती जी आहे ही तुमची पायरी आहे. आणि पोचायचं कुठे? तर तुमच्या आत्म्याला म्हणजे शिवाला पोचवायचं. त्यांच्यामध्ये काही भांडण नाही, पण आपण काढतो ते भांडणं. इतकंच नाही, पण तुम्ही माहूरगडावर जाता की तुम्ही सप्तशृंगीला जाता, इथपर्यंत भांडण आहेत. म्हणजे ह्याला म्हणायचं काय? कोणतंही कारण काढून भांडण करणाऱ्या लोकांना काय म्हटलं पाहिजे मला समजत नाही. आणि ह्या गोष्टी ज्या भांडणाच्या संपून आपापसात मैत्री होते. ते सांगितलं ज्ञानेश्वरांनी, सोय रे होती. आता आमच्या सहयोगात हा मोठा प्रश्न की सहयोगी म्हणतो कुणी असली तरी चालेल, पण सहयोगिनी पाहिजे. सोय रे फक्त सहयोगांचेच होऊ शकतात. इतर ठिकाणी लग्न झालं की ते मोडतं, भांडणं होतात, काहीतरी होतं. पण सहयोगांची लग्न झाली, मग तो ऑस्ट्रेलियाचा असे ना का की इंग्लंडचा असे ना का किंवा रशियाचा असे ना का, जर का सहयोगांची लग्न केली तर ती तुटत नाहीत, मुलंही ठीक होतात. त्याच्यात व्यवस्थित घर चालतं, सगळे अगदी सुखात आनंदात नांदतात. आपल्याला माहिती आहे, आम्ही 47 लग्न केली आहेत आत्ता यावर्षी. त्यात हे बघत नाही हुंडा किती वगैरे वगैरे, हे सगळं काही राहतच नाही त्याच्यामध्ये. आणि ती लग्न कितीतरी सुंदरपणा झाली. आज जे बाला इथे बोलले, हे मलेशियाचे राहणारे आहेत आणि ह्यांचं लग्न पुण्यातल्या एका मुलीचं झालेलं आहे. ती मराठा जातीची होती आणि घरच्या लोकांनी फार विरोध केला, पण तो तुमचा आता जावई झालेला आहे, पुण्याचा जावई झालेला आहे. आणि तो अत्यंत तेजस्वी मुलगा आहे. त्याला एवढी मोठा पगार हे असून सुद्धा अत्यंत शालीन आणि नम्र मुलगा आहे. लग्नात एकही पैसा कवडी काही त्यांनी घेतली नाही, मागितलं नाही, तुझ्याजवळ काय विचारलं नाही. सरळ लग्न, एका टाचणीची सुद्धा गरज ठेवलेली नाही. ते सोय रे होती. म्हणजे आपापसात मित्रता कशी करायची ते सुद्धा आत्म्यामुळेच घडित होतं. ज्यांच्या आत्म्याचं ऐक्य झालं त्यांच्यात मैत्री होऊन जाते. ह्यांच्या भाषाच वेगळ्या. ख्रिस्ताच्या शिष्यांना
जेव्हा ते आदिशक्तीला होली घोस्ट म्हणतात, ह्याचं वरदान आलं, तेव्हा त्यांच्या अंगामध्ये थंड थंड अशा झुळका येऊ लागल्या आणि ते म्हणे विचित्र विचित्र हातवारे करू लागले आणि कोणती तरी भाषा बोलू लागले. तसंच सहयोगांचं आहे. जेव्हा ते तुमच्याजवळ येतील तेव्हा तुमची कुंडलिनी उचलतील, त्याचं जागरण करतील, किंवा ती उचलताना आली तर तिला गुंडाळून वर आणतील, तिला बांधतील, तुम्हाला बंधनं देतील. तर असं वाटेल हे काय वेड्यासारखं करतात. पण जेव्हा हातातनं शक्ती वाहते तर त्याची गुंफण करायला नको का? पुष्कळांनी ख्रिस्ताच्या शिष्यांना वेडं समजलं होतं, पण ते केल्याशिवाय कुंडलिनी वर येणार कशी? जेव्हा हातातूनच ती शक्ती वाहते तेव्हा हे हात वापरायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जी ते भाषा बोलत होते ती चक्रांची भाषा. ती चक्रांची भाषा तुम्ही शिकले म्हणजे तुम्ही स्वचा धर्म ओळखला, स्वचं तंत्र ओळखलं आणि स्वशी तुमचा पूर्णपणे संबंध झाला. हा स्व म्हणजेच तुमचा आत्मा. आता इंग्लिशमध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात. ऑटोनॉमस, ऑटोमोबाईल सारखं ऑटोनॉमस. आपण त्या ऑटोमोबाईलमध्ये सुद्धा एक ड्रायव्हर असतो का नाही? या ऑटोनॉमस नर्वस सिस्टमला चालवणारा ड्रायव्हर कोण आहे? तर तो तुमचा आत्मा आहे. नाव देऊन काय उपयोगाचं? हे सांगा की हा ऑटो कोण आहे? तोच आत्मा आहे. त्या आत्म्याला प्राप्त झाल्यावर ऑटोमॅटिकली म्हणतात, म्हणजे सहजच सगळी कार्य, सर्व प्रश्न, सर्व तऱ्हेच्या समस्या एक साथ समोर येऊन त्यांचा निवाडा होतो. परमेश्वराच्या साम्राज्यात जी प्रेमाची शक्ती आहे त्याचे अनेक विध अनुभव आपल्याला येतील, अनेक विध, आणि आपण आश्चर्यचकित कराल. पण पहिल्यांदा डोळे तर उघडायला पाहिजे. नाहीतर आंधळ्यासमोर किती रंग दाखवले आणि त्यावर किती वादविवाद केला आणि किती लिखाण लिहिलं तर काय कामाचं आहे? म्हणजे हे डोळस ज्ञान आहे. हे ज्ञान डोळस आहे. ह्याला अंधश्रद्धा नको. माताजी मला तुमच्याबद्दल फार श्रद्धा वाटते. काही उपयोगाची नाही हो. पहिल्यांदा कुंडलिनी जागृत करू द्या. जर का कुंडलिनी जागृत झाली मग त्या श्रद्धेला, सर्व तुमच्या गोष्टींना काहीतरी अर्थ आहे, नाही तर बाकी सगळं बेकार. फक्त माताजीचं दर्शन घेऊ, त्याला काही अर्थच नाही आहे. दर्शनाला किती देवळं आहेत मी नेहमी सांगते. पण ही डोळस श्रद्धा, आणि श्रद्धा म्हणजेच डोळस असते. बाकी तो अंधविश्वास असतो. त्या अंधविश्वासाचा सहयोगाला फायदा होत नाही. उलट अंधविश्वासी मनुष्य अत्यंत हट्टी आणि काहीतरी खोट्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. तर हा डोळसपणा त्या आत्म्यामुळे माणसाला प्राप्त होतो. आत्म्याची दुसरी शक्ती जी आहे ती म्हणजे तो आल्हाददायी, आनंददायी. मी कलकत्त्याला असताना एक गृहस्थ माझ्या पायावर आले आणि त्यांना जागृती येऊन ते पार झाले. तो अत्यंत मोठा जीव होता आणि काही सहयोगी दुसऱ्या खोलीचं ते धावत धावत आले. म्हटलं झालं काय? म्हणे एकदम आमची कुंडलिनीशी सटकन वर गेली आणि एवढा आनंद मला वाटला की बघावं तरी काय माताजींच्या तिथे होत आहे. तर म्हटलं हे बघा हे पायावर आलेत. त्यांनी दोन्ही हात असे करून पाहिले आणि अगदी वा 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 माताजी काय. आता तो मनुष्य पायावर अर्धा तास जरी राहिला असता तरी त्याने हात काढले नसते, तरी तिथे चिकटून असे हात ठेवले असते, कारण तिथं असे थंड थंड लहरी होतात आणि त्याच्या आनंदात तो रमला असता. पण हे कार्य अहंकारी माणसाला जमण्यासारखं नाही. कारण आपल्यामध्ये ह्या ज्या दोन संस्था आहेत, अहंकार आणि प्रतिअहंकार, त्यांनी आपली टाळू अशी झाकून जाते. बरं, अहंकाराशी भांडायचं नाही तर फक्त कुंडलिनी जेव्हा आज्ञाचक्रावर येते तेव्हा त्या आज्ञाचक्राच्या जागृतीमुळे हे दोन्हीही अहंकार आणि प्रतिअहंकार दोन्हीही असे आतमध्ये ओढले जातात. पुष्कळ मला लोक विचारतात मग आमच्या कर्माचं काय? ते कर्मच ओढून घेतो आम्ही. कर्म कोण करतंय? अहंकार तुमचा. तुम्ही काहीच करत नाही, फक्त तुम्हाला अशी जाणीव आहे की तुम्ही कर्म करता.
ह्या कर्मालाच आम्ही ओढून घेतो म्हणजे काय? म्हणजे ती कुंडलिनी जेव्हा ह्या आज्ञाचक्रावर येते तेव्हा हे तुमचंच आज्ञाचक्र जे आहे तेच त्या इगोला म्हणजे अहंकाराला ओढून घेते. म्हणजे त्या कर्मामुळे झालेले जे काही दोष आहेत त्यांनाही ओढून घेते. नंतर कुसंस्कार, मी हे चूक केलं ते चूक केलं, कुसंस्कार ती दुसरी संस्था आहे. तिला आपण असं म्हणू की ज्याचं कुमन आहे किंवा ज्याच्यामध्ये भूत पिशाचादी वगैरे असे सुद्धा दोष असू शकतात. इंग्लिशचा शब्द माइंड म्हणजे त्यांच्या स्पिरिटसारखाच विक्षिप्त आहे. माइंड म्हणजे बुद्धी की माइंड म्हणजे मन हे समजत नाही. त्याच्यात दोन शब्द नाहीत त्यांना. आपल्याकडे मन आणि बुद्धी दोन वस्तू आहेत. तर मनापासून झाले जे मनाचे विकार आहेत त्या विकारांना सुद्धा आज्ञाचक्र शोषून घेतं. ते मागच्या बाजूला आज्ञाचक्राला दोन खिडक्या. ते शोषल्याबरोबरच ही अशी जी आहे आपल्या डोक्यावर चढलेली कमान ती अशी उघडते आणि उघडल्याबरोबर हे सहस्त्रदल असलेलं जे शेवटलं चक्र ज्याला आपण सहस्त्रार म्हणतो त्याचं व्यवस्थित उघडतं. आणि ते उघडल्यावर त्याच्या मधोमध कुंडलिनी जसं एखाद्या टेलिस्कोपमध्ये नाही का आपण एकात एक वर चढवतो तशी खटखट खटखट अशी वर सुषुम्ना येऊन ह्या ब्रह्मरत्नातनं कुंडलिनी वाहू लागते. केवढी सुंदर व्यवस्था परमेश्वराने आपल्या आतमध्ये करून ठेवलेली. हे सहस्त्रदल जेव्हा उघडतं त्याच्यामध्ये हजार जसे काही मार्तंड जे तापहीन असे त्याच्यामध्ये ज्वालांचे असे म्हटलं पाहिजे की दीप्त्या किंवा आपण असं म्हणू की दिव्याची ज्योत अशी लांब लांब अशी ज्योत आणि जिच्यामध्ये कोणताही ताप नाही असे अनेक रंगाचे तुम्हाला दिसतात. आणि त्याच्यातनंच ती कुंडलिनी वर येते मधोमध. ख्रिस्तानी म्हटलंय आय विल अपिअर बिफोर यू लाईक टंग्स ऑफ फ्लेम्स. अहो सगळं बायबलमध्ये तेच आहे, कुराणात तेच आहे, पुराणात तेच आहे, वेदात तेच आहे. समयानुकाल जेव्हा त्यावेळेला जे काय म्हटलेलं आहे त्यांचा सगळ्यांची समग्रता ही साधली पाहिजे आणि ती सुद्धा आत्म्यानेच घटित होते. तेव्हा आत्म्याची जी आनंददायी आणि आल्हाददायी शक्ती आहे त्याला कारण काय आहे तर मनुष्यामध्ये समग्रता स्थापित होते. समग्रता स्थापित होणे म्हणजे आता मनुष्याला असं वाटतं की बाबा मी आईवडिलांची सेवा केली पाहिजे मनाने. काय म्हटलं तरी माझे आईवडील आहेत आता म्हातारे झाले, मी त्यांना असं टाकून कसं चालणार. पण इकडे डोकं सांगतं की अरे बाबा ह्यांची सेवा करायची म्हणजे तुझ्या पगारातनं किती पैसे जातील ते मोजून बघ. म्हणजे मन एकीकडे झालं, डोकं एकीकडे झालं, बुद्धी एकीकडे झाली. मग शरीर म्हणतं बाबा माझ्याच्याने एवढी काही सेवा बिवा होत नाही बा काय म्हणतो. असे शरीर मन बुद्धी अहंकार वगैरे हे सगळे वेगळे वेगळे भांडत असतात म्हणून कोणची समग्रता आपल्यामध्ये नसते. म्हणून मनुष्य बेचैन असतो. पण ह्या ठिकाणी आत्म्याच्या शक्तीने मनुष्य समग्र होतो. जे त्याच्या मनात तेच त्याच्या बुद्धीत तेच त्याच्या शरीरात आणि तेच त्याच्या आत्म्यात. इतकी ती समग्रता माणसामध्ये येते की कोणतंही कार्य म्हणजे त्याला निष्ठा बिष्ठा करावी लागत नाही, निष्ठाच येते. निष्ठा आतूनच येते. सांगावं लागतं आता हे निष्ठेने कार्य करा. ती निष्ठा म्हणजे ती किती पवित्र आहे, किती आनंददायी आहे, किती आल्हाददायी आहे. कारण जेव्हा तुम्ही निष्ठेत उतरता तेव्हा आनंद नुसता बहरतो. म्हणजे माणसाला वाटतं नको रे बाबा तो आनंद काही सोडायला नको, काही असलं तरी आमचा आनंद जायला नको, आमच्या हातून चुकलं असेल ते नीट करून घेतो. पण निष्ठेमध्ये फरक नाही आला पाहिजे. ती निष्ठा सुटली म्हणजेच आमचा आनंद जातो, तर आम्हाला तो आनंद त्यागाचा नाही. ह्या समग्रतेमुळे एक मनुष्याला जो आनंदाचा अनुभव येतो सहस्त्रारात निरा आनंद आहे. म्हणजे केवळ आनंद आहे. म्हणजे सुख आणि दुःख ह्या दोन गोष्टी आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू. जेव्हा तुम्हाला कुणी अहंकार तुमचा बळावला म्हणजे आता कुणी हार घातला आणि तुमचे जय जयकार केला वगैरे वगैरे तर तुमचा अहंकार बळावतो आणि खूप आनंद वाटतो, वा वा आम्ही किती मोठे झालो. मोठे लहान काही होत नाही.
जिथल्या तिथेच असतात. पण असं वाटतं माणसाला की आम्ही किती झालो, एकदम असं करून चालायला लागतो. पण कुणी जर तुमचा अहंकार दुखावला किंवा तुमच्या मनामध्ये जर दुःख आलं, मनाच्या विरुद्ध काही झालं की लगेच तुम्हाला दुःख होतं. ह्याला काही केवळ आनंद म्हणता येत नाही. आनंद ही एकच स्थिती आहे, त्याला दुसरी बाजू नसते. आणि ही एक स्थिती अनुभवाशिवाय नुसत्या शब्दांनी वर्णता येत नाही. कुणालाही आता मी लंडनला असले म्हणजे पत्र येतं, अहो माताजी आम्ही आनंदाच्या सागरातच पोहत आहोत. नाहीतर इतर लोकांची, माझ्या यजमानांच्याकडे पत्र येतात, ते म्हणते जरा वाच बरं, काही ना काहीतरी गाराणी, माझं हे असं झालं तर ते तसं झालं तर त्याचे तुम्ही पैसे पाठवा, तर त्याचं तुमचं हे म्हणे, माझ्याकडे सगळी गाराणीच येतात, तुझ्याकडे सगळं असं कसं लिहून पाठवतं, आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत. म्हटलं कारण तुम्ही हा धंदा सुरू करा माझा, मग हे सगळे गाराणेवाले पळतील, निदान त्यांची गाराणी तरी निघून जातील आणि अशी पत्र येणार नाही तुम्हाला. सगळी पत्र एकाहून एक तुम्ही वाचाल तर आश्चर्य वाटेल की हे काय, कधी ऐकत होतो आम्ही. मार्कंडेयानी आदि शंकराचार्यांनी अशी वर्णनं केली होती. हे इंग्लिश लोक, हे अमेरिकन, ग्रीक, ज्यांनी देवी म्हणजे काय ज्यांना माहिती आहे, त्यांनी असं वर्णन कसं लिहिलं. ते वर्णन ऐकलं म्हणजे आश्चर्य वाटतं. त्याला कारण असं की जेव्हा आत्म्याचा प्रकाश येतो, त्याच्या आनंदात निष्ठेला जन्म येतो आणि निष्ठेतून कितीतरी प्रकारचे सुंदर सुंदर पुष्प जसे काही बहरतात आणि ते तरंगत तरंगत आपल्या हृदयाला सर्वदा आनंद देत असतात. असा मनुष्य प्रफुल्लित, जसा काही ऐन तारुण्यात आल्यासारखा उमेदीने वागतो आणि अत्यंत नम्र, प्रेमळ आणि आनंदमय असतो. परवा मी असं ऐकलं की इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की सहयोगी म्हणजे जरा रागवतात वगैरे. कबूल, पण मनुष्याने आगाऊपणा करायचा नसतो सहयोगात. माताजींचं दर्शन घ्यायचं आहे, तेवढ्यात माताजींचे पाय पकडायचे आहेत, पण ते म्हणाले तसं करायचं नाही, झालं रागवलं. इथे कोणी कुणाला खुश करायला आलं नाही, तुम्हीच स्वतःला खुश करून घेतलं पाहिजे. आगाऊपणा करायचा, मध्ये मध्ये धावायचं, मध्ये मध्ये करायचं, मग सहयोगाने रागावलंच पाहिजे. कारण ह्या ठिकाणी पोलिसचा बंदोबस्त नाही आहे, आणखीन कोणताच बंदोबस्त नाही आहे. तेव्हा सहयोगांना जर बंदोबस्त ठेवावा लागला तर तो मान्य केला पाहिजे, कारण ते संत आहेत, ते संत साधू आहेत. पूर्वीचे संत तर दगडांनी ठोकत असत लोकांना, जो आला त्याला दगडावर आधी आपटायचे. तेवढं नसलं तरी आगाऊपणा करायचा नाही, वर वर दाखवायचं नाही, आतमध्ये गहन उतरलं पाहिजे, त्याच्यात कृत्रिमता नको, स्वतःची प्रतारणा स्वतः करायची नाही. स्वतः शुद्ध मनाने स्वतःकडे बघायचं की मी असं का करतो. काही लोक सहयोगात येतात, त्यांना असं वाटतं की सहयोगात आलं म्हणजे आपण पैसे बनवू शकतो. हो आहेत ना, पुष्कळशे लोक सहयोगात येतात, त्यांना असं वाटतं आपण पुढारी होऊ शकतो, आपली फार प्रसिद्धी. तसं काही होत नाही. कारण सहयोगामध्ये ज्याला सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल असे दोन फोर्सेस म्हणतात, ज्या फोर्सनी एका हातामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जर तुम्ही अशी गोफण घेऊन फिरवली तर ती गोफण फिरते, तो एक फोर्स असतो, आणि हातात धरला तो दुसरा फोर्स, ज्याने ती ओढली जाते. तर एका फोर्सनी तुम्ही ओढले जाता आणि एका फोर्सनी तुम्ही बाहेर फेकले जाता. सहयोग म्हणजे काय मतदारांची संख्या नव्हे. इथे अस्सल सोनं पाहिजे, तावून सुलाखून सोनं झालं पाहिजे, तुमच्या जीवाचं सोनं झालं पाहिजे असं नेहमी म्हणतात. आईचा आशीर्वाद आहे, बाळा तुझ्या जीवाचं सोनं झालं पाहिजे. पण ते सोनं होण्यासाठी तुम्ही उगीचच स्वतःवरती जर सोन्याचा लेप दिला तर ते काही सोनं झालेलं नाही, आतमध्ये लोखंडच आहे. आतून बाहेरून ज्याचं सोनं होईल ते सहयोगात चमकणार आहे. तेव्हा आपली जी दृष्टी बाह्य गोष्टींमध्ये आहे तिथे ठेवली नाही पाहिजे. आता अधोगतीला मनुष्य चालला
कालच मी सांगितलं, परवा सांगितलं कसा अधोगतीला जातो. पण जेव्हा तो ऊर्ध्वगतीलाही समजा निघाला तरी सुद्धा त्याला पूर्णपणे ब्रह्मरंध्रात न निघून इथे सदाशिवाच्या चरणी समर्पित व्हावं लागतं. जेव्हा आपण बघितलं की हे झाड चेतनेचं खालच्या बाजूला वाढत जातं तेव्हा कसा मनुष्य खाली उतरतो. पण ते बुद्धीपासून जरी तुम्ही घेतलं तरी वर चढत आले तर नाभीचक्राच्या वरती, नाभीचक्राच्या वर हृदयचक्र आहे. तर मनुष्य हृदयचक्रावर अधोगतीला जायला म्हणजे माझं हृदय मी ह्या बाईला दिलं की ह्या मुलांना दिलं की ह्या बायकोला दिलं की ह्याला दिलं त्याला दिलं, हे असं सुरू केलं म्हणजे ते हृदयचक्र धरलं गेलं. म्हणजे तुमची अधोगती परत सुरू, तिथून मग पुढे नरकात जायचं. त्याच्यावरचं चक्र जे आहे हे जनाचं चक्र आहे. कृष्णाचं चक्र हे जनाचं आहे. जसं आपण म्हणतो ना की भूर भुव स्वाहा, भूर भुव स्वाहा. भूर म्हणजे कुंडलिनी जिथे आहे, गणपती जिथे आहे. भुव म्हणजे अंतरिक्ष, स्वाहा म्हणजे नाभीचक्र. त्याच्यानंतर वर हृदयाचं आलं ते मन. म्हणजे ह्याच्यावर माझं मन गेलं, त्याच्यावर माझं मन गेलं. ही जी मनुष्याच्या चेतनेत जी क्रिया घडते त्याने शेवटी मनुष्य नरकातच उतरणार. त्याच्यावर तो जनावर आला म्हणजे मी इतक्या लोकांचे काहीतरी एक खूळ काढायचं की आता आपण ह्यांचा द्वेष करूया, म्हणजे झाले 100 माणसं त्यांच्या मागे. मग काहीतरी दुसरं खूळ काढायचं, चला आपण आता ह्या लोकांची सेवा करूया, म्हणजे पैसे खाण्याचे धंदे. असं काहीतरी खूळ काढायचं आणि जनाला भुलात घालायचं आणि सगळ्या जनांनी मूर्खासारखं त्यात पडायचं. नुसता गाढवांचा मेळावा हाही विचार येत नाही की आम्ही काय भलं करतोय, स्वतःचं की दुसऱ्याचं. भाषणावर भाषणं द्यायची. अहो ह्या गुरुनी कुणाचं भलं केलंय का? सगळ्यांना भाषणं द्यायला शिकवली. जितकी भाषणं द्याल तितकं डोकं जास्त खराब होणार. तेव्हा ही जी जनाची स्थिती आहे तिथे पुढारी कोण, हे पॉलिटिक्स वगैरे, ते सुद्धा अधोगतीला जाणार. रामाचं राजकारण पाहिजे आपल्याला, जे सॉक्रेटिसनी वर्णिलं होतं की बेनोव्हेलंट कुंक असायला पाहिजे. तुम्ही कोणाचं हित केलं का? बेनोव्हेलन्स केलं का? हित केलंय का? की स्वतःचंच हित करायला, स्वतःचेच खिशे भरायला पॉलिटिक्समध्ये आला, किंवा स्वतःचं महत्त्व किंवा स्वतःचं दाखवायचं की माझी एवढी सत्ता आहे. हे जनाकडे लक्ष जे आहे ते कृष्णासारखं असायला पाहिजे. तेव्हा ह्याच्यात ते अधोगती येते. परत ते झाड जेव्हा आज्ञाचक्रापासून सुरू होतं, आज्ञाचक्रामध्ये मनुष्याला जे एक विशेष अधोगती लाभते म्हणजे ती अशी की तो विचाराने सगळ्यांना दाबून धरतो. हिटलरनी एक विचार काढला की जगामध्ये सगळ्यात उच्च प्रतीचे लोक म्हणजे जर्मन आहेत. इतके घाणेरडे लोक मी जगात पाहिले नाही. आणि हे सगळ्यामध्ये म्हणे त्यांना म्हणजे नीतिमत्ता कशाशी खातात ते आजही माहित नाही. आणि हे जर्मन लोक म्हणे सगळ्यात उच्च प्रतीचे नरकात असतील. आणि जेव्हा आज्ञाचक्रावरती एखाद्या विचारांची झापड घातली की मनुष्य त्याच विचारात व्हायला लागतो. म्हणजे लेक्चरबाजी. आता पुष्कळ लोक फार मोठे लेक्चर आहेत, फार मोठे ओरेटर आहेत, झाल त्या ओरेटरीत तुम्ही वाहून जाणार, कारण ते तुमच्या डोक्यात येऊन बसतात. तुमचं डोकं गेलं साफ उडून तिकडे. तुमच्या डोक्याने काय विचार केलेला आहे का? तो नाही. तेव्हा ह्या आज्ञाचक्राने जे विचाराची धुमश्चक्री सुरू होते त्याच्यात ते मनुष्य अत्यंत अहंकारी बनतो. किंवा ह्या आज्ञाचक्राच्या मागच्या बाजूनी जेव्हा तुम्ही ज्याच्या त्याच्या पुढे हांजी हांजी करत फिरता, प्रत्येक गुरुच्या चरणावर जो दिसता त्याच्या पायावर यायचं, मग त्यांची ती भूतं तुम्ही डोक्यात घेऊन फिरता, म्हणजे वेडे होता. अशा रीतीने दुसरी अधोगती. आता सहस्त्रारात आल्याशिवाय काम बनणार नाही. आणि सहस्त्रारामध्ये यायला कुंडलिनीच प्रवेश करू शकते. त्याला ऊर्ध्वगती पाहिजे. पण मनुष्याची स्थिती माकडासारखी आहे.
ऊर्ध्वगतीला येताना सुद्धा तो परत इकडे आणि परत तिकडे धावत असतो. सहयोगात सुद्धा मी पाहिलं आहे की आता झाली जागृती, मग सहयोगामध्ये पैसे कसे बनवता येईल ते बघा. जर एखादा बनिया असला तर तो तिकडे लक्ष घालेल, ह्याच्यात पैसे कसे बनवता येईल. दुसरा जर समाज सुधारक असला समजा, तर तो माझ्याकडे 50 आजारी लोक घेऊन येईल एकानंतर एक, म्हणजे स्वतःची एजन्सी काढायची. हो मी चालतो तुम्हाला माताजींच्याकडे घेऊन. कुठे येऊन आता आम्ही आलो समजा बाहेरून, इथे एरोप्लेननी उतरलो नाही तर समोर 50 लुळे पांगळे आंधळे उभे. अरे काय झालं, काय स्वागत आला, हे कुठले सेना घेऊन आले तुम्ही. नाही म्हणजे माताजी म्हटलं तुमचं जरासं थोडासा टाईम द्या ना ठीक करायला. तर जेव्हा मनुष्यामध्ये ही जाणीव येईल की आम्हाला ऊर्ध्वगतीलाच राहिलं पाहिजे आणि इकडची जी अधोगतीची पायरी ती पूर्णपणे सोडली पाहिजेत, हे तुरुंग आम्ही तोडले पाहिजेत, तेव्हाच तो मोकळा होऊ शकतो. पण त्याच्याही वर लोक सहयोगात येऊन सुद्धा अनेक त्रास मला देत असतात. आणि कधी कधी मला असं वाटतं की ह्यांना कोणत्या रीतीने समजवावं. साम दाम दंड भेद नीती म्हणतात, आणि प्रेमाची नुसती कितीही पाखर घातली तरी सुद्धा त्याला म्हणतात ना टेकन फॉर ग्रांटेड, की आता माताजीच आहेत, मग काय, मग माताजी आहेत, मग माताजींनी आम्हाला दर्शन दिलंच पाहिजे, माताजीच ना. म्हणजे माझा संबंध वेळ त्यांच्या चरणी लागला पाहिजे, त्यांचा माझ्यावर पूर्ण हक्क असला पाहिजे. अशा रीतीने ही ऊर्ध्वगती जी आहे ती अधोगतीला घेऊन जाते. ऊर्ध्वगती म्हणजे ही की तुमची वाढ तुम्ही किती केली, तुमच्यामध्ये किती परिवर्तन आलं, तुमचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही, त्या बाबतीत तुम्ही इमानदार आहात की नाही, की तुम्ही नुसती स्वतःची प्रतारणा करून मी फार उच्च गतीचा सहयोगी आहे असं ठरवता. ते आम्ही सर्टिफिकेट दिलं पाहिजे, तुम्ही नाही. आणि अत्यंत कधी कधी आश्चर्य वाटतं की जे लोक काल आले ते आज म्हणतात आम्ही फार मोठे सहयोगी आहेत, आम्ही सेंटर उघडतो. आहो तुम्ही उघडू नका. ते हिंदीमध्ये आहे ना, मान न मान मैं तेरा मेहमान. अरे बाबा तुम्ही उघडू नका, थांबा जरा. ते ऐकायला तयार नाही. नाही पण मी फार छान काम करणार. अहो मला सांगू द्या ना, तुमची जर नाव अशी तयार नसली तर त्याच्यात माणसं कशी घालायची, तुम्ही बुडायचे आणि तेही बुडायचे. जरा थांबून घ्या. त्यावर मग अगदी राग. अशा गोष्टींनी परमेश्वर मिळवता येतो का. आता ह्यात फक्त त्याग हा करायचा आहे की कोणत्याही गोष्टीला चिकटायचं नाही. आणि हे सुटणं फार कठीण आहे. तुमच्या तंबाखू सुटतील, दारू सुटतील, पण दुसरी व्यसनं लागतील. आणि ती व्यसने इतकी सूक्ष्म आहेत की ती दिसणार नाही. जोपर्यंत तुम्ही चिकटून राहाल तोपर्यंत तुमची ऊर्ध्वगती कशी होईल. तेव्हा सहयोग म्हणजे अत्यंत आशीर्वादित प्रफुल्लित अशा वातावरणात तुम्हाला घेऊन जातो. त्यात तुम्ही आधी रमून तर घ्या, त्याचा तुम्ही उपभोग घ्या. त्याच्याऐवजी तुम्ही ज्या जुन्या गोष्टी आहेत म्हणजे पैसे खाणे वगैरे वगैरे, ह्या नसत्या आवडीमध्ये घुसता. ती आवड परमेश्वराकडे तुम्हाला कशी घेऊन जाणार. आवडी एकच असावी, एकच आवडी असावी, ती म्हणजे परमेश्वराची. बाकी सगळं व्यर्थ आहे. मी तुम्हाला सांगते, खरोखर मी सांगते, खचित तुम्ही माझा ऐका की त्याशिवाय मग सगळं काही व्यर्थ आहे. पण एकदा जर का त्याची आवडी धरली, मग जे आयुष्याला वळण येतं, जो आनंद येतो, जे माधुर्य येतं, आणि आश्चर्य वाटतं की तोच मी. जसा काही एखादा मातीचा कण हिरकणी बनून चमकावा तसा आपण चमकू लागतो आणि आश्चर्य वाटतं आपल्याबद्दल. हीच परमेश्वराची किमया.
ती आपल्या सर्वांमध्ये घटित व्हावी, ते आपण सर्वांनी मिळवावं. म्हणून मी आर्जवानी प्रेमाने सगळ्यांना विनंती करते की सहजयोग संतपणे सबुरीत उतरला पाहिजे, सबुरीत उचलला पाहिजे. आणि त्याच्याबद्दल आपल्याला दूषणे दिलं नाही पाहिजे, तसंच दुसऱ्यांना दूषण नाही दिलं पाहिजे. हळूहळू झेलत झेलत सहजोगात झेपत झेपत एकदा तुम्ही जर का त्या बोटीत आला, मग पुढचं आम्ही बघून घेऊ. पण एक पाय मगरीवर आणि एक पाय बोटीत, म्हणजे आता मगरीवर येऊ का बोटीवर येऊ अशी ज्यांची स्थिती आहे, त्यांना मग मी म्हणते मग मगरीवरच जा, कशाला आम्हाला त्रास देता, तिकडे बरं मग तुम्हाला, कारण आम्ही इकडून ओढतोय तुम्ही तिकडे मगरीतच. आपल्याबद्दल अत्यंत प्रसन्न चित्त असा, कारण आपण लोक भाविक आहात. दुसरं पुण्याची पुण्यभूमी आहे आणि आता आम्ही इथेच वास्तव्य करणार आहोत, तेव्हा इथे फार मोठं कार्य होण्यासारखं आहे. म्हणून माझी अत्यंत विनम्र विनंती आहे की ह्या पुण्यनगरीतच सर्व विश्वाचं आपण केंद्र बनवूया. पण त्या केंद्रस्थानी असे लोक पाहिजेत की ज्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे. नाहीतर आम्ही एकटे काय करणार बरं. पुढे का पाडू काढलं काय घाला ठीक आहे, काय हरकत बोला. काय मांसाहार सुरू केल्यास आपल्या शरीरातील देवता कशा चालवून घेतात. समुद्र मंथनात देवानी अमृत आपल्या जागी ठेवून मद्य आणि मांसाहार दैत्यांना दिला, तर सहजयोगी कसा पार होऊ शकतो, कृपा करून समजून सांगा. आता हे बघा, हा प्रश्न मांसाहाराचा नेहमीच समोर येऊन उभा राहतो. त्यांचं असं म्हणणं आहे की जर मांसाहार केला तर सर्व देवता ज्या आहेत त्या नाराज होतात. कोणत्या देवतांनी मांसाहार केला नाही ते मला सांगणे. असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे की मांसाहार केला नाही. आपल्यापेक्षा मोठ्या जनावराचं आपण मांस खाल्लं नाही पाहिजे. आता बघा, शास्त्रात आहे, मी सांगते, शास्त्रात सुद्धा म्हणजे मेडिकल सायन्समध्ये सुद्धा जर तुम्हाला बघायचं असलं तर आपल्या ज्या मांसपेशी आहेत त्याचा एक आकार आहे. त्याच्यापेक्षा ज्या मोठ्या मांसपेशी आहेत त्या जर तुम्ही खाल्ल्यात तर तुमच्या मांसपेशी दबून जातात. पण तुमच्यापेक्षा ज्या लहान आहेत त्या जर तुम्ही खाल्ल्यात तर त्या मांसपेशींना तुम्ही आपला आकार द्याल, म्हणजे ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो, म्हणजे इव्होल्युशनला आपण सहाय्यक आहोत. आता बुद्ध वगैरे एवढी मंडळी, पुष्कळ लोक म्हणतात त्यांनी अहिंसेचा प्रचार केला. अहो, केला असेल, अहिंसेला अर्थ दुसरा आहे. पण स्वतः बुद्धदेव कसे मेले, तर त्यांनी एका किराताकडे ते गेले होते आणि त्या किरातानी त्याला सांगितलं की मला काहीतरी आता जेवायला दे, मला भूक लागली. तर त्यांनी सांगितलं की मी एक रानडुक्कर मारून आणलेलं आहे जंगलातनं, पण ते थोडा वेळ तसंच थंड व्हावं लागतं, नाही तर तुम्हाला नुकसान होईल. त्यांनी सांगितलं मला वेळ नाही, जसं असेल तसंच दे. जेव्हा तेच कापून शिजवून त्यांनी त्याला दिलं
त्यात त्यांना आजार झाला आणि ते मेले. जैन लोकांमध्ये कृष्णाच्या वेळेला जे त्यांचे एक नेमिनाथ म्हणून तीर्थंकर होते, तोपर्यंत सगळे मांसाहार करत होते आणि त्यांच्या लग्नामध्ये पुष्कळशे प्राणी आणले गेले आणि ते त्यांच्या समोर मारले गेले. त्यांना उपरती झाली म्हणून त्यांनी सांगितलं की मांसाहार करूच नाही. ही उपरती पुष्कळांना होते, जे मांसाहार करतात त्यांनाही कधी होऊ शकते. ती एक त्यांना त्यावेळा क्षणिक अशी वाटलं की मांसाहार करू नये, म्हणून त्यांनी असं ठरवलं की मांसाहार करायचा नाही. त्याची सीमा आता अशी गाठली जैन लोकांनी की पुष्कळ ठिकाणी जैन लोक बाथरूममध्ये जात नाहीत, पण पहाडावर जातात, मुंबईत सुद्धा, कारण त्यातले किडे मारायचे नसतात. दुसरं जैन लोकांचं एक असं आहे की एका ब्राह्मणाला घ्यायचं आणि त्याला एका झोपडीत बंद करायचं आणि त्याच्यात गावातले सगळे ढेकूण आणून तिथे जमा करायचे आणि त्यांनी सगळं रक्त प्यायचं त्या ब्राह्मणाचं. आणि रक्त पिऊन जेव्हा सगळे ढेकूण जमिनीवर पडतील अगदी तरबेज होऊन, तेव्हा मग त्या ब्राह्मणाला पैसे देऊन सुट्टी द्यायची. हे त्यांचं म्हणजे शाकाहारी जेवण, ज्याच्याबद्दल ते एवढं सांगतात. त्यावेळेला नेमिनाथांना उपरती झाली, हे सगळं माहिती आहे लोकांना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला हे खायचं नाही आहे आणि त्याची मला उपरती झाली. पण माणसांना मात्र खाऊ शकतात. आता आपल्याकडे असे पुष्कळशे बिझनेसचे अशी लोक आहेत की जे अगदी कांदा लसूण सुद्धा खातात. पण एखाद्या माणसावर जर कर्ज असलं तर त्याच्या मुलाबाळांना त्याला घराच्या बाहेर फेकायला ते कमी करणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हिटलर हा व्हेजिटेरियन होता आणि जेवढे गुरु आहेत रजनीशपासनं वरपर्यंत सगळे व्हेजिटेरियन आहेत. याचा पडताळा आपण द्यावा. मांसाहार केलाच पाहिजे ही गोष्ट नाही, पण आपल्यापेक्षा जे कमी उंचीचे असे प्राणी आहेत त्यांना अशा लोकांनी जर खाल्लं संतुलनात, म्हणजे फॉरेनच्या लोकांना मी सांगते की तुम्ही व्हेजिटेरियन, कारण त्यांनी फार खाल्लेलं आहे. पण हिंदुस्थानातले लेचेपेचे जीव ज्यांच्या मसल्सला काही ताकद नाही, ते काय उद्या तलवारी धरणार आहेत काय? आणि ते शिवाजी महाराज खात होते मांसाहार, तर त्यांचा आत्मसाक्षात्कार कुठे गेला? अहो, शरीरात काहीतरी ताकद तर पाहिजे सहयोग करण्यासाठी. आम्ही सहयोगात पाहिलं की जे अगदी व्हेजिटेरियन लोक असतात आणि ज्यांच्यामध्ये प्रोटीनचं अन्न कमी असतं, त्यांची लेफ्ट नाभी धरते, निदान प्रोटीन तरी त्यांनी खाल्लंच पाहिजे असा मी त्यांच्यावरती जबरदस्ती करते. मग ते कसे खा, व्हेजिटेबल्समधले खा, पण मांसाहार केलाच पाहिजे असं मी म्हणत नाही. पण कुणी मांसाहार करतो म्हणून तो आत्मसाक्षात्कारी नव्हे हे म्हणणं चुकीचं आहे आणि त्याची आम्ही सिद्धता देऊ शकतो. म्हणजे हे कशासाठी? किंवा त्याच्यात तेवढेच ब्राह्मण वाचतील जे मांसाहार करत नाहीत, किंवा जैन, किंवा थोडे मारवाडी. बाकी सगळे गेले कामातनं. त्यात मग मोहम्मद साहेब गेले, त्यात मग ख्राइस्ट गेले, त्यात मग बुद्ध गेले, त्याच्यामध्ये मग इतर जेवढे असे लोक झाले ते सगळे गेले. राम गेले, कृष्ण गेले, सगळे गेले. परत देवीची गोष्ट अशी म्हणायची की ज्यांनी रक्तबीजाचं रक्त शोषून घेतलं आणि प्रत्येक थेंब पिऊन घेतला आणि त्या महिषासुराचं मर्दन केलं, त्यांनी काय भाजीपाला खाऊन केलं होतं की काय? का तुम्ही करणार आहात हे व्हेजिटेरियन गोष्टी घेऊन? आपल्या देशात जर जरा तरी लोकांना शक्ती असती तर आज एवढी चढाई नसती केली. मला सिखांची एवढ्यासाठी भीती वाटते की सगळे धिप्पाडच्या धिप्पाड आहेत. 2 मराठ्यांना असे खाकेत मारून जे धावतील की नाही, तर राहून जाल तिथल्या तिथे. नसत्या गोष्टी घेऊन बसायचं. आजपर्यंत मी तरी कोणत्या अशा माणसाला पाहिल्या नाही, तो मांसाहारी आहे किंवा तो शाकाहारी आहे,
म्हणून त्यांच्यात काही विशेष फरक असतो. दोन्ही एका माळेचे मणी. सहयोगामध्ये दारू प्यायची नाही असे आम्ही सांगत नाही, पण लोक पितच नाहीत, कारण ते आपल्या विरोधात बसतं, चेतनेच्या विरोधात बसतं. पण जैन लोक इतकी दारू पितात, तुम्हाला आश्चर्य वाटेल. लंडनला जैन लोक इतकी दारू पितात म्हणजे आश्चर्य वाटतं. आणि बायकांचा छंद भयंकर आहे त्या लोकांना. आणि व्हेजिटेरियन आहेत. इथे सुद्धा त्या रजनीश बरोबर जी बाई गेली ती जैन आहे, हिंदू जैन, तुम्ही विचारा. आणि व्हेजिटेरियनपणामुळे कोणची नीतिमत्ता किंवा कोणचं चरित्र बांधलं गेलं ते मला सांगा. आज काही सहयोगी आहेत ते मांसाहारी करतात आणि काही नाही करत, तसं आहे. त्याबद्दल आमचा प्रतिबंध नाही, पण आपल्यापेक्षा मोठ्या जनावरांचं खायचं नाही, तरी नुकसान. अहो, ह्या कोंबड्यांना आणि बकऱ्यांना बचावून त्यांना का मी आता आत्मसाक्षात्कार देणार आहे? सगळे पाप्याची पितर. म्हणजे काय? आम्ही शाकाहारी माणसं, पोट फुगलेलं, हात अगदी असे की वाटतं कुठून तरी लटकवून ठेवलेले आहेत असे दोन सापळे. अशा लोकांच्यानी कामं होणार आहेत का? ज्या लोकांना प्रोटीनची गरज आहे त्यांनी प्रोटीन खाल्लंच पाहिजे सहयोगात. मग ते तुम्ही मांसात खा किंवा कशात खा. जर तुम्हाला नसेल खायचं तर तुम्ही दुसरं खा. आणि मी सांगते की अहो, सोयाबीन खा. सोयाबीनची आम्हाला चव नाही आवडत. आता जीभच धरून बसा तुमची. जे तुमच्यामध्ये असंतुलन आहे तुमच्या खाण्यामध्ये, त्याचं संतुलन गाठण्यासाठी जे करायचं ते केलं पाहिजे. आणि दारू ही चेतनाच्या विरुद्ध जाते, हे काही सांगायला नको आपल्याला. आणि दारू आपोआप सुटते. त्यावर ख्रिश्चन लोक मला म्हणतात की ख्रिस्तानी लग्नामध्ये दारू बनवून लोकांना पाजली. असं का म्हटलं? कशावरून? तर म्हणे की असं आहे की वाईन, त्यांनी पाण्याची वाईन बनवली आणि लोकांना पाजली. अहो, दारू बनवायला निदान तरी 1 महिना लागतो सडवायला. ते सडवल्याशिवाय ती दारू बनते का? त्यांनी तत्क्षण जे द्राक्षाचा असं म्हणजे द्राक्षरस जसा करतात तशा त्यालाही वाईनच म्हणतात त्या भाषेत. त्यांनी जसा काही द्राक्षाचा रस असावा असंच ते पाणी करून दिलं. तर ती म्हणे दारू. म्हणून आम्ही ख्रिश्चन लोक सगळे दारू पिणार, आम्हाला दारू अलाउड आहे. असं ख्रिस्त करेल का? ज्या दारूला बनवायला कमीत कमी 1 महिने लागतात त्यांनी तत्क्षणच ती दारू बनवून दिली. तर तुम्ही इकडे मांसाहारावर बसले राहा आणि ते तिकडे दारूवर बसलेले आहेत. तुम्ही व्हेजिटेरियन बनवून राहा आणि ते तिकडे ते दारू पिऊन झिंगलेत. माझं असं म्हणणं नाही, ज्यांना नसेल खायचं त्यांनी खाऊ नये, पण प्रोटीन हे खाल्लंच पाहिजे. आपल्या मुलांनाही प्रोटीन दिलं पाहिजे. कशी मुलं दिसतात, अनेक रोग होतात त्यांना प्रोटीन शिवाय. आणि दुसरी मी गोष्ट पाहिली, ते तुम्ही बघा, ज्या माणसाला व्हेजिटेरियनिझमचा सवय असते त्याचं लक्ष पैशाकडे असतं. आपल्याकडे मारवाडी, सिंधी, पंजाबी जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्यांचं लक्ष पैशाकडे असणार. आणि जे लोक मांसाहार खातात त्यांचं लक्ष सत्तेकडे असतं, म्हणजे मराठा. तेव्हा संतुलनात यायला पाहिजे. मराठ्यांनी भाजीपाला खावा आणि ब्राह्मणांनी मांसाहार केला तर बरं. खाण्यापिण्यात काय आहे हो? इतकं लक्ष खाण्यात हिंदुस्थानातच लोकांचं जास्त आहे, दुसरीकडे इतकं नाही. तू काय खाल्लंस सकाळी व दुपारी काय खाल्लंस, हीच एक चर्चा. आणि आपल्याकडे बायका फार हुशार आहेत. असा चमचमीत स्वयंपाक करायचा की नवरा घरी आलाच पाहिजे, जातो कुठे.
एक मला इंग्लिश मनुष्य म्हणायला आला की हिंदुस्थानी माणसं म्हणजे फारच भित्रे असतात, कॉवर्ड्स. म्हटलं झालं काय? नाही म्हणे, त्यांना स्वयंपाक करता येत नाही म्हणून ते डिवोर्स करत नाहीत बायकांना. म्हटलं वा रे वा, काय डोकं आहे माणसाचं. पण खरोखर आपल्या पुरुषांना येते आणि बायका फार हुशार आहेत. हे आवडतं ना, मग ते आवडतं ना, ते जिभेला धरून आहेत त्या तुमच्या. मग त्यात हे चोचले. खाण्याचं काय महत्त्व एवढं? तुम्ही जर मला आज विचारलं तुम्ही काय जेवला आज, तर मला माहिती नाही. जेवले की नाही हे माहिती नाही आणि जेवणार की नाही हेही माहिती नाही. तरी चांगली आहे, ठसठशीत. एवढं खाण्याचं काय महत्त्व आहे लोकांना? आणि खाऊन पिऊन कुणी शुद्ध झालेला मी तरी पाहिलेला नाही. आता व्हेजिटेरियन लोकांना होणारे रोग ते समजून घ्यावे. व्हेजिटेरियन लोकांना भूतं लवकर पकडतात. पहिली गोष्ट. वेळे होण्याची लक्षणं जास्त आकड्या व्हेजिटेरियन लोकांना येणार. त्यातून जे मलायटिस वगैरे असे रोग असतात, जे मसल्सचे रोग असतात ते होतात. पार्किन्सन्स डिझीज. तसेच मांसाहार जास्त करणाऱ्यांचे पण रोग आहेत. कोणतेही अति करण्याची गरज नाही, संतुलनात राहिलं पाहिजे. तेव्हा माणसाला मारलं तर काही हरकत नाही, पण जानवराला मारलं म्हणजे पाप, ही अशी भावना नाही. आधी आपापसातलं प्रेम करा, मग बघू प्राण्यांचं प्रेम. काहीतरी पलायनवादी गोष्टी आहेत ह्या. आता ते हरे रामाचे लोक नाहीत का, अगदी व्हेजिटेरियन त्यांना केलेले पाप्याची पित्र, अगदी पाप्याची पित्र. हे तोंडाच्या आतमध्ये गेलेलं कपडं, ती हाडं निघालेली, त्यात त्यांना तिथे धोत्र घालून, आमच्या ऑक्सफर्ड स्ट्रीटमध्ये धोत्र घालून त्या बायकांना साड्या नेसता येत नाही, आणि शेंड्या नाहीत तर बाजारात मिळतात त्या लावून चिकटवून, ती पाप्याची पित्र जशी भूतं नाचावीत ना तसे त्या ढोलक्या मारून तिथे नाचतात. आणि शनिवारी किंवा रविवारी भीक मागायला निघतात. ह्या भिकाऱ्यांची जामात. आणि फक्त काय की आम्ही व्हेजिटेरियन आहोत. अहो, आमच्या देशात सगळेच व्हेजिटेरियन, कारण आम्हाला महाग पडतं दुसरं खाणं. आणि तिथे नाचतात काय, त्यांची धोत्र काय सुटतात, ती बायकांच्या साड्या काय पडतात. म्हणजे इतका तमाशा कृष्णाच्या नावावर की कधी कधी वाटतं ना 2 थोबाडात द्यावं आणि बसावं तिकडे नेऊन. लोक हसतात बाकीचे, हे ह्यांचा कृष्ण आणि असं सांगितलं, तुम्ही असं भिकाऱ्यासारखं फिरायचं. त्या सुदाम्याला सुद्धा ज्या कृष्णाने इतकं आपल्या सिंहासनावर बसवलं, पण आता ह्यांना भिक्केचे डोहाळे लागलेले. अशा अनेक प्रकार आहेत. आणि आपल्याला आवडतं की आता इंग्लिश मनुष्य आपल्याकडे भीक मागायला आला म्हणजे वा, आपण किती मोठे नाही का, वा त्याला दिली पाहिजे थोडं तरी, अहो किती गरीब आहेत बिचारे, त्याला थोडी भीक दिलेली बरी. हे असे प्रकार, स्वाभिमान म्हणून या माणसांना नाही. आणि म्हणे आम्ही व्हेजिटेरियन आहोत. मी परवा नगरला गेले होते, तर नगरच्या लोकांनी मला एक सवाल टाकला, माताजी कहो तुमचे शिष्य हे सगळे हरे राम आता नाहीत. म्हटलं नाही बाबा, तसं काही नाही. तर म्हटलं का नाही? म्हटलं पूर्वीच्या काळी असं असायचं की श्रीमंत लोकांना साखर असे हातात, तर ती साखर वाटत असेल मुंग्यांना, ते मुंग्यांना वाटायचे. आता आमच्या महाराष्ट्रात इतकी साखर झाली की मुंग्यांना साखर नको, तर हे मुंगी घेऊन आलेत तिकडनं. हे सगळे मुंग्यांचे थवेच्या थवे परदेशातनं आणलेत आणि त्यांना हे साखर वाटतायत. पण जेव्हा साखर संपली तर हे सगळे आमच्या नगर जिल्ह्यात फसरलेत. आता भीक मागतात, रस्त्या भीक मागत फिरत. आणि सगळ्यांचं आम्ही व्हेजिटेरियन लोक आहोत, आम्ही फार साधू संत आहोत. साधू संतांनी कधीसुद्धा कुणाजवळ भीक मागितलेली नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुकारामांच्याकडे स्वतः शिवाजी महाराज आले, सगळे दागिने सगळं घेऊन आले, त्यांच्या बायकोला सगळे घातले दागिने, ते सगळे श्री संत तुकारामांनी परत केले. जो संत असेल तो कुणाकडे भीक मागणार नाही.
म्हणजे सर्व जातींनाच नष्ट करण्यासाठी म्हणून असं व्हेजिटेरियनिझम काढून टाकलेलं आहे. गोरा कुंभार गेले, तुकाराम गेले, सगळे लोक गेले याच्यातनं पार. आणि व्हेजिटेरियन लोक जे देवळात बसून पैसे खातात लोकांचे, नाहीतर पेढीवरून पैसे खातात, त्यांचा कोणी विचार केलेला आहे का? कारण ते मांस खात नाहीत, पैसे खातात, पैसे खातात. नसत्या गोष्टी डोक्यात भरून जे लोक आलेले आहेत त्यांना सहयोग प्राप्त होणार नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे, जो परमेश्वर आहे तो तसाच असणार. तुम्ही काय म्हणून ते होणार नाही. ही काहीतरी खुळं आहेत आणि या खुळांच्या मागे लागायचं नाही. आपल्या जेवणामध्ये संतुलन असायला पाहिजे, आपली तब्येत छान राहिली पाहिजे, मनुष्य दिसायला कसा अगदी राजबिंडा दिसला पाहिजे. तसंच आपल्यासारखेच ख्रिश्चन सुद्धा लोक आहेत. ख्रिश्चन लोकांचा दुसरा मूर्खपणा मी तुम्हाला सांगते की ख्रिस्ताला नुसता असा जसा काही तो हाडांचा सापळा असतो ना, तसे करतात. हाडांचा सापळा तो ख्रिस्त. पण आपण जर रोमला गेला आणि तिथली जिथे व्हॅटिकन म्हणून आहे तिथे पाहिलं तर मायकेल अँजेलोचे तुम्ही चित्र बघा. ख्रिस्ताचे काय राजबिंडा असा मसल त्याचे निघालेले, असा उभा राहून तिथे आज्ञाचक्रावर सगळ्यांना इकडे फेक तिकडे फेक, कसा राजासारखा उभा आहे. एवढे एवढे त्याचे दंड आहेत ते, आणि त्याच्याच खाली हा सापळा ठेवलेला. मी म्हटलं या पोपला सांगा की एवढा मोठा त्यांनी जो क्रॉस उचलून नेला होता तो तुझ्या खांद्यावर घेऊन जा की. असा ख्रिस्ताला दाखवायचं म्हणजे काहीतरी मेलेला अगदी टीबीचा पेशंट असा ख्रिस्त दाखवायचा. म्हणजे सगळ्यांनी ती दया करायची त्याची. अहो जो सर्व दयेचा स्रोत आहे त्याच्यावर दया करायला काढली या मूर्खांनी. नुसती विटंबना आहे. नंतर हे जैन एवढे मोठे व्हेजिटेरियन म्हणतात आणि एवढ्या मोठ्या महावीराला असं नग्न करून दाखवतात, त्यांना लाजा नाही वाटत? मोठे व्हेजिटेरियन आहेत. आणि देवादिकांच्या गोष्टी तुम्ही बोलू नका. देवादिकांना जे शोभेल, त्यांना आवडेल ते सहयोगानंतर कळेल. अजून तुम्ही आतमध्ये तर या. नसत्या गोष्टींना डोक्यावर घेऊन आपण आपलं तर खोबरं करूनच घेतलं आहे, पण या तुरुंगामध्ये संबंध देशाला अडकवून ठेवलेले आपण. आज मी एवढ्यासाठी बोलले की पुष्कळशे लोक रोग माझ्याकडे अंजायनाचा रोग घेऊन आले, गृहस्थ एक, आणि त्यांचा अंजायना बरा केल्यावर ते हे म्हणतात की माताजी मांसाहाराला परवानगी देतात म्हणून मी सहयोग करत नाही. मग तुमचा अंजायना कशाला ठीक करून घेतला तुम्ही? तोही रोग ह्याच्याचमुळे झालेला आहे. कारण तुमचे जर स्नायूच कमजोर झाले तर तुम्हाला हे सर्व रोग होणार. कारण आपले सगळे जेवढी काही हृदय आहे किंवा आपलं लिव्हर आहे किंवा काही असलं ते स्नायूंच्या वर चालतं. ते जर स्नायूच कमजोर झाले तर तुम्ही कसं कार्य करणार? एक समजून घेतलं पाहिजे. आणि ते समजणं असं आहे की जे सत्य आहे ते सत्य आहे. परमेश्वर हा परमेश्वर आहे, त्याला आपण बनवू शकत नाही. आपण त्याच्याकडे ह्या दृष्टीने पाहिलं पाहिजे की आपल्याला तो जसा आहे तसाच आपण पाहणार, तेव्हा मग लक्षात येतं. ही पुण्याला फार मोठी आमच्या विरुद्ध इकडे मोहीम आहे की माताजी मांसाहाराला कशी चालना देतात. मी चालना देत नाही, पण माझी बंदी नाही आहे आणि ती गोष्ट खरी आहे. मी त्याबद्दल कोणताही ढोंग करत नाही. मी स्पष्ट सांगते की ज्यांना गरज आहे त्यांनी मांसाहार केलाच पाहिजे. एक डॉक्टर सुद्धा सांगेल तुम्हाला. ज्यांना नाही त्यांनी करू नये, ज्यांना नसेल करायचं त्यांनी करू नये, पण ज्यांना गरज आहे त्यांनी करावा. असो, हा प्रश्न असा आहे की त्याला मी मुद्दाम म्हणून इतकं समजावून सांगितलं कारण ह्या पुण्याला ही खुळं खूप निघतात.
सहजीव आणि नवग्रहांचा काय संबंध आहे? सहयोग आणि नवग्रहांचा काय संबंध आहे तो आता विषय मोठा आहे. तेव्हा आपण या सहयोगात मी सगळं समजून सांगेन. अत्यंत जवळचा संबंध आहे. मूळाधारावरती मंगळ आहे, स्वाधिष्ठानावरती मर्क्युरीला बुध आहे, नाभीवरती गुरु आहे, हृदयावरती शुक्र आहे, विशुद्धीवरती शनी आहे, आज्ञावरती रवी आहे, सहस्रारामध्ये चंद्र आहे. आता असं आहे की प्रश्न लांबू नये. आज शेवटला दिवस आहे, तेव्हा सगळ्यांनी साक्षात्कार घ्यावा आणि घरी जावं. आता याचा अर्थ असा नव्हे की जे व्हेजिटेरियन आहेत किंवा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांना साक्षात्कार होणार नाही. तुम्ही कसेही असे नात का तुम्हाला एकदा ढकलून टाकते तिकडे. काही तुमचं असे ना का मागचं सगळं सोडून तुम्हाला मी एकदा तिकडे ढकलून टाकते. मग बघूया पुढे काय होतं ते. आधी मी हियाच करून आले. काही तुम्ही कर्म केली असतील तरी काय हरकत नाही, विसरून जा. ते सगळं काढूनच टाकणार आहे मी. पण तुमची तयारी पाहिजे पलीकडे जायला. अजून एक पाय मगरीवर नको. बरं, आता प्रसन्न चित्त बसा. झाले का? कसलेच प्रश्न अशा ह्या प्रश्नाला काय अर्थ आहे? तर आता सगळ्यांनी आम्ही असा विचार केला होता की जर ओळीत बसले असते तर बरं झालं असतं, म्हणजे आम्ही प्रत्येकाचं बघू शकलो असतो. पण काय असलं तरी आता पार झाल्यानंतर आपण सगळ्यांनी आपली नावं इथे द्यायची. जे पार नाही झाले त्यांनी पण द्यायची. आणि पुढे आता मी जात आहे इथून दिल्लीला, दिल्लीहून जाईन. आता मुंबईला जाते, मुंबईहून दिल्लीला आणि दिल्लीहून पुढे कलकत्त्याला जाऊ, परत लंडनला जाणार आहे. तर आता पुण्याला परत माझं आगमन होईल ऑक्टोबर महिन्यात. तोपर्यंत तुमचे मोठमोठाले वृक्ष उभे झाले पाहिजेत. तसंच मुंबईला सुद्धा माझ्या वाढदिवसानिमित्त 23 तारीख आणि 24 तारखेला प्रोग्राम्स आहेत. ज्यांना यायचं असतं असेल त्यांनी यावं, आपली नावं द्यावीत. त्यांची तिथे व्यवस्था करण्यात येईल 23 आणि 24 तारखेला. आता 63 वर्ष पूर्ण होणार आहे, 64वं वर्ष सुरू होणार आहे. तेव्हा ते लक्षात घेऊन आता लवकर लवकर सगळ्यांनी मोठं झालं पाहिजे. आता फक्त आपला डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात असा जमिनीवर. ज्या लोकांच्या पायात जोड आहेत त्यांनी फक्त काढून ठेवायचा. आज इतका जोर आहे की काही त्रास न होताच तुम्ही पार व्हा. आता हे संतुलन आहे. विशेष करून व्हेजिटेरियन लोकांना डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात तिकडे पाहिजे. त्यांची डावी बाजू लंगडी असते किंवा पुष्ट असते किंवा असं म्हणा की ती शिथिल असते. जास्त कार्यान्वित असल्यामुळे तिला शिथिलता येते. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा. आता हा डावा हात डोक्यावर ठेवून बघा, गार येते का डोक्यात. असं वर 2 इंच 4 इंच असं येत आहे. आता डावा हात माझ्याकडे करा आणि उजव्या हाताने बघा. आता दोन्ही हात असे डोक्यात.
आणि अशी मान करून विचारायचं की ही परमेश्वराची ब्रह्मशक्ती आहे का? ही परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? असे 3दा प्रश्न विचारा. आता हात खाली करा. बघा हातामध्ये गार येते का? माझ्याकडे बघा, निर्विचारित. विचार नाही करायचा. दोन्ही पाय असे ठेवा जमिनीवर, दोन्हीकडे. जे बसलेले लोक आहेत खुर्चीवर त्यांनी. आता ज्यांच्या हातात गार आलंय आणि डोक्यातून गार आलेलं आहे किंवा डोक्यातून गार आलेलं आहे, त्यांनी सगळ्यांनी दोन्ही हात वर करा. किती लवकर पार झाले सगळेच्या सगळे. झाले की नाही? अहो सगळे झाले. तुम्ही सगळे एवंच सगळे पार झाले. 2-4 राहिले असतील तरी काय हरकत नाही. इथे आमची केंद्र आहेत, त्या केंद्रांवर जाऊन परत पार होऊन घ्या. परमेश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो आणि पुढचा मार्ग पूर्ण निश्चयाने व्रत घेऊन आखला पाहिजे. त्यात वाईटने वाटून घ्यायचं. जी मंडळी आधी सहयोगात आली आहेत त्यांना थोडी जास्त माहिती आहे, त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घ्यायची आणि आपला मार्ग मोकळा करून घ्यायचा.